दरम्यान बुलढाणा येथील स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यामध्ये काल सायंकाळपासून प्रचंड गारपीट झालेली आणि वादळी वारा आणि पाऊस झालेला आहे। या पावसामुळे आणि या गारपीटीमुळे प्रचंड नुकसान झालेलं आपण पाहू शकतो की हे बुलढाणा जिल्ह्यातील गुम्मी या शिवारातील एक शेत आहे मक्याचं। त्या मक्याचं पूर्ण नुकसान झालेलं, पूर्ण मका झोपलेल्या अवस्थेत आहे। काल आमच्या गावात आलेले हे वादळी पाऊस आणि भरपूर प्रमाणात गारपीट झाली। तर याच्यामध्ये माझं हे पूर्ण 10 एकर क्षेत्र मक्याचं लागवड केलेलं पूर्णतः जमीनदोस्त झालेलं आहे। कोणत्याच प्रकारे त्यामध्ये काही उरलेलं नाही। 100% हे नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये 8 ते 10 लाखाचं माझं पूर्णतः नुकसान झालेलं आहे। गारपीटीमुळे माझं जवळपास 15 ते 20 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। हा बगीचा 8-10 दिवसापूर्वी 20 लाख रुपयाला मागितला होता, पण तोड उशिरा असल्यामुळे मी तो दिला नाही। याची शासनाने दखल घ्यावी। मक्का पेरलेले गहू हरभरा असं समजून 3-4 लाखाची आमचे नुकसान झाले। सरकारने इतकीच मदत करा, फक्त तात्काळ मदत करा आम्हाला। तर हे शेतकरी होते की त्यांना आता सरकारकडून फक्त आर्थिक मदतीची गरज आहे, त्यांनी तात्काळ आम्हाला मदत करावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही गुम्मी, बुलढाणा।